हॅलो एव्हरीवन. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल मी किती खुश आहे आज. आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहे मुंबईला माझ्या मोठ्या पप्पाच्या घरी. येत्या काही महिन्यांमध्ये खूप मोठं फंक्शन आहे आमच्या घरी, तर त्याचीच डिस्कशन मीटिंग वगैरे करायला आम्ही चाललो होतो. सगळे फॅमिली मेंबर्स इन्व्हायटेड होते. सो आम्ही स्टेशनवर पोचल्या आम्हाला ट्रेन भेटली होती, कारण की संडे मेगा ब्लॉकमुळे आम्हाला असं वाटत होतं उशीर तर झाला आहे, त्यात अजून उशीर होणार ट्रेनमुळे. बट नाही, थँक गॉड लकीली ट्रेन भेटली होती लगेच. आणि उशीर माझ्यामुळेच झालेला, काहीतरी व्हिडिओ वगैरे हे ते शूट करण्यात मी बिझी झालेली. आणि संडेची पण अशी गर्दी भेटेल हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. त्यानंतर भायखळा स्टेशनवर उतरून आमच्या सर्वांना एवढी भूक लागलेली होती. जेवण तर होतंच तिथे रेडी घरी, पण छोटा मोठा काय नाश्ता करायचा होता. त्यासाठी पप्पांनी आमच्या सगळ्यांना नेलं सनराईज रेस्टॉरंटमध्ये. ते भरपूर फेमस आहे तिथे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथे खिमा पाव वगैरे ऑर्डर केला. 2 प्लेटच केली, कारण की नाश्ताच करायचा होता. तिकडे जेवण वगैरे सगळं ऑलरेडी रेडी होतं. आणि एक फ्राय खिमा ऑर्डर केलेला आणि एक साधा खिमा. सो फ्राय खिमापेक्षा साधा खिमा ऑसम होता. आम्ही युजली साधा खिमाच ऑर्डर करतो. हे आय थिंक फर्स्ट टाईम केलेलं. मग टॅक्सीमध्ये बसून जसं तसं मी पोचलो फायनली घरी, मोठ्या पप्पाच्या घरी. आणि हे माझं मोठ्या पप्पाचं घर. ते जास्त काही शूट नाही करू शकली, कारण की खूप बिझी चाललं होतं. मीटिंग वगैरे सगळं झाली, जेवणाची तयारी. आणि हे जेवणामध्ये मस्त गोड गोड पायनॅपल शिरा आणि बिर्याणी. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.